पुढची बातमी बघूयात। पुणे वाहतूक पोलिसांनी आता जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावरती बेशिस्त वाहन चालकांवरती नजर ठेवण्यासाठी एआय पेट्रोलिंग व्हॅन्स तयार केली आहे। यापूर्वी फर्ग्युसन रोडवर एकाच ठिकाणी एआय कॅमेरा लावून त्यात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या वाहन चालकांना दंड केला जात होता। मात्र आता वाहतूक नियमन आणि कारवाई करण्यासाठी थेट पेट्रोलिंग व्हॅनलाच 360 डिग्रीमध्ये नियम उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी एआय कॅमेरे बसवण्यात आले आणि पोलीस चौकात त्याच वेळी वाहतूक नियमन देखील करतील। त्यामुळे आता पुणेकरांनी नीट नियमांचं पालन करून गाडी चालवायची गरज आहे, नाहीतर कळणारच नाही दंडाचं चलन कुठून आणि कधी आलं। पुण्यातल्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून रोज नवे उपक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत। आपल्यासोबत वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत मनोज पाटील सर, त्यांना विचारूया। सर, काय नव्यानं पुन्हा ही कल्पना आता काम करणार आहे? कशा पद्धतीनं वाहतुकीच्या नियोजनासाठी याचा उपयोग होईल? माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेराची सिस्टीम FC रोडवरती लावली होती। आपण बघा, पूर्वी कॅमेराज वरून एन्फोर्समेंट होत नव्हतं असं नाहीये, पण हे कॅमेराज स्पेसिफिक पर्पजसाठी होते, म्हणजे रेड लाईट व्हायोलेशन किंवा स्पीड व्हायोलेशन। परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्कोप खूप मोठा आहे। म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आम्हाला त्याच कॅमेऱ्यातून ट्रिपल सीट सुद्धा दिसेल, आम्हाला मोबाईल टॉकिंग सुद्धा दिसेल, रॉंग साईडनं येणाराही दिसेल, आणि याच्याबरोबर इतर पार्किंग, नो पार्किंग, डबल पार्किंग तुम्ही म्हणाल ते सगळं दिसेल। ही जी व्हेकल आहे ही इक्विप्ड आहे, याच्यावरती 8 कॅमेराज आहेत। सो 360 डिग्री याच्यामधून दिसणार आहे। सो या 8 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या गाडीच्या आसपास होणाऱ्या सर्व मुवमेंट्स आता टिपल्या जातात। ही कनेक्टेड आहे या डिव्हाइसला आणि हे डिव्हाइस कनेक्टेड आहे सर्व्हरला। सो इथे ज्यावेळेला आम्ही पेट्रोलिंग करू तर पेट्रोलिंगच्या बरोबरच जाताना मग उलट्या दिशेनं कुणी आला, कुणी ट्रिपल सीट आला, कुणी मोबाईलवर बोलतंय, तर ही सिस्टीम अचूकरित्या उचलेल आणि मग याचं चलान जनरेट होईल। मग पोलीस त्यांचं काम करत राहतील, पोलीस प्रेझेन्स आपल्याला दिसेल रस्त्यावरती, आणि त्याच्याबरोबरच ते वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवरती ऑटोमॅटिक कारवाई करेल। म्हणजे खरं तर एक असा विचार आहे की ह्युमन इंटरफरन्स पोलीस हे नागरिकांची बोलून संपून याला मशीन इंटरव्हेंट काय करता येईल का, जेणेकरून याला क्रेडिबिलिटी वाढेल। या ज्या व्हॅन तयार करण्यात आलेल्या आहेत, मोबाईल व्हॅन, यांना पुणेकरांवरती चाप बसेल, त्यांच्या वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन न करण्याच्या प्रवृत्तीला चाप बसेल असं म्हटलं जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत।